हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. तर आज मी बनवणार आहे खिचडी. तर त्यासाठी मी घेतला आहे कांदा, शेंगदाणे, टोमॅटो, कढीपत्ता. आता इथे तांदूळ घेतले आहेत. त्यानंतर घेतली आहे थोडीशी तुरीची डाळ. त्यानंतर मुगाची डाळ घेतली आहे. अजून तुमच्याकडे लाल डाळ असेल मसूरची तीही घेऊ शकता. तुम्हाला ज्या डाळी हव्या असतील त्या घ्यायच्या आहेत. त्यानंतर आता इथे आपण लसूण घेतला आहे. अरे एक पडला. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आता तुम्हाला ज्यानुसार तिखट हवं असेल तसं लाल मिरची पावडर घ्यायची आहे आणि ते आपण दोन्ही गोष्टी एकत्र छान असे ठेचून घेणार आहोत. जसं लाल मिरची आणि लसूण याची आपण चटणी बनवतो त्यानुसार बनवायची आहे. बघा यानुसार आपल्याला बनवून घ्यायचे आहे. लेट्स स्टार्ट. आता हे मी का केलं माहीत नाही. तर आता इथे गॅस पेटवून घेतला आहे. त्याच्यावरती आता कढई ठेवते. त्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे तेल. त्यानंतर त्याच्यामध्ये टाकणार आहे जिरं. त्यानंतर मोहरी टाकली आहे. त्यानंतर शेंगदाणे टाकायचे आहेत आणि ते छान परतून घ्यायचं आहे. जिरं, मोहरी आणि शेंगदाणे. त्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकला, कांदा टाकला. तर कांदा असा लालसर होईपर्यंत छानपैकी ते सगळं आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करायचे आहेत. टोमॅटो पण छान परतून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आता ॲड करणार आहोत थोडंसं चवीनुसार मीठ. पुन्हा परतून घ्यायचं. त्यानंतर आपण जी चटणी बनवली होती लाल मिर्च आणि लसूणची ती आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत. त्यानंतर परत परतून घ्यायचं. आता त्याच्यामध्ये हळद टाकायची. हळद टाकायला विसरले होते मी, हळद टाकली. पुन्हा ते एकत्र परतून घ्यायचं आणि आपण जे तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून घेतल्या आहेत ते आता त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत आणि पुन्हा एकत्र करायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घ्यायचं आहे आणि वरतून कोथिंबीर टाकले. अशा प्रकारे खिचडी तयार.